नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश बडोरे आपलं परत एकदा स्वागत करत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती द मॅथ्स लॅबमध्ये। आपण यापूर्वीच्या भागामध्ये मॅट्रायसेस मधला एक्झरसाइज 2.1 कंप्लीट केलेला होता। त्यामधील काही आपल्याला अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला कळवावं। यापुढे एक्झरसाइज 2.2 मध्ये आपल्याला पहिलं क्वेश्चन दिलं आहे, फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट ऑफ फॉलोइंग मॅट्रायसेस। दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत तर तो 2x2 चा असेल, 3x3 चा असेल, तर त्याच्या प्रत्येक एलिमेंटचा मायनर आणि कोफॅक्टर काढून आपल्याला इथं या एक्झाम्पल मध्ये करून दाखवायचा आहे। बघा इथं हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला हा 2x2 चा आहे, -1 2 -3 आणि 4। याचे पहिल्यांदा आपण मायनर्स शोधूयात। मायनर्स आपण कॅपिटल M न दाखवतो। बघा दिलेला मॅट्रिक्स लिहूत आपण, लेट A इज अ मॅट्रिक्स, याच्यामध्ये -1 2 -3 4 असे एलिमेंट्स आहेत। याच्यामध्ये A11 -1 आहे, A12 हा 2 आहे, A21 -3 आणि हा A आहे A22 इट इज इक्वल टू 4। आता हे लिहिण्यात म्हणजे प्रत्येक वेळेस लिहावं असं अपेक्षित नाही, पण आपल्याला समजावं यासाठी इथं लिहिलेलं आहे। पहिल्या एक्झाम्पल मध्ये लिहूयात आपण। A11 चा मायनर आपण M11 न घेतो, त्यानंतर A12 चा मायनर M12, A21 चा M21 आणि त्याच पद्धतीने M22 हे आपल्याला मायनर्स शोधायचे। मग मायनर्स शोधत असताना आपण काय केलेलं होतं, तर आता M11 शोधायचं आहे, तर पहिला रो पहिला कॉलम तुम्हाला काय करायचा आहे, झापायचा आहे आणि त्याच्यानंतर राहिलेला जो एलिमेंट आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला लिहायचं आहे। बघा याच्यामध्ये जर बघितलं तर हा पहिला रो पहिला कॉलम झापलात तर काय मिळेल तुम्हाला, 4 मिळेल। तर हा आहे मायनर M11। त्यानंतर M12 म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम झापायचा तुम्हाला, हा पहिला रो दुसरा कॉलम राहिलेला आहे -3, हा -3। त्यानंतर M21 म्हणलात हा दुसरा रो आणि पहिला कॉलम राहिलेला आहे 2 आणि त्याच पद्धतीनं M22 म्हणजे दुसरा रो दुसरा कॉलम झापल्यात -1। शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर सरळ सरळ ज्या एलिमेंटचं तुम्ही मायनर काढत आहेत त्याच्या अपोजिट जो कोणी नंबर असेल तो त्याचा मायनर असेल। म्हणजे A11 -1 आहे तर त्याच्या अपोजिट कोण आहे, 4 आहे, म्हणजे त्याचा मायनर 4। त्याच पद्धतीनं जर समजा इथं A22 चा विचार केला तुम्ही तर A22 कोण आहे, 4 आहे, त्याच्या अपोजिट कोण आहे, -1, त्याचा मायनर -1। म्हणजे 2x2 चा जेव्हा मॅट्रिक्स दिला जाईल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे ट्रिक्स वापरू शकता। यानंतर हे झाले मायनस। आता आपल्याला फक्त मायनर्स शोधायचे नाहीत तर याचे कोफॅक्टर शोधायचे। कोफॅक्टर आपण कशाने दाखवतो, कॅपिटल A न। M11 चा हा A11, त्यानंतर A12, A21 आणि A22 हे करस्पॉन्डिंग फॅक्टर त्यांचे काय आहेत, कोफॅक्टर्स आहेत। मग कोफॅक्टर काढत असताना आपण एक फॉर्म्युला ठेवलेला होता, Aij इज इक्वल टू -1 raised to I plus j इंटू Mij। म्हणजे I काय आहे तर त्या रोचा क्रमांक आणि जे काय आहे तर त्या कॉलमचा क्रमांक। इथं रो पहिला आहे, कॉलम पण पहिला आहे, तर काय लिहिता येईल तुम्हाला, -1 raised to 1 + 1 इंटू त्याचा करस्पॉन्डिंग मायनर इथं 4 आलेला होता, हा त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये। त्याच पद्धतीनं -1 raised to 1 + 2 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा करस्पॉन्डिंग मायनर -3। त्याच पद्धतीने इथं काय लिहिता येईल, -1 raised to दुसरा रो पहिला कॉलम 2 + 1 आणि ब्रॅकेट मध्ये त्याचा मायनर मल्टिप्लिकेशन मध्ये 2 घेऊयात आपण। त्यानंतर A22 -1 raised to दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, म्हणजे त्याच्या इंडेक्स मध्ये त्या दोघांचा आपल्याला ऍडिशन करायचं आहे आणि त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा करस्पॉन्डिंग मायनर। आता याला सोडवतो आपण। मायनर जेव्हा काढत असते, मायनर काढल्यानंतर फक्त तुम्हाला मायनरचे साईन बदलायचे आहे तिथं। कोफॅक्टर म्हणजे दुसरं तिसरं काय नसून काय असेल त्याचा साईन बदलेल। बघा साईन सारखा ठेवायचा का वेगळा हे पण आपण काल पाहिलेलं होतं। जेव्हा -1 चा जर इवन इंडेक्स असेल तर साईन आहे तो, आणि -1 चा जर ऑड इंडेक्स असेल तर साईन बदला।
आता इथं -1⁻² आहे, -1�2 म्हणजे 1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर +1 आणि पॉझिटिव्ह असेल तर साईन चेंज होणार नाही 4चा, हा ॲज इट इज. इथं +3 आहे, ऑड आहे म्हणजे याचा साईन बदलेल, हा होणार 3. कारण का बरं? कारण -1⁻³ म्हणजे -1 आणि -1 × -3 +1 होणार 3. त्याच पद्धतीनं इथं पण ऑड आहे, साईन चेंज होईल -2 आणि त्यानंतर इथं इवन येईल -1⁻⁻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 ⁻
राहील? ॲज इट इज राहील. बघा इथं 2/2चं मॅट्रिक्स असेल तर त्यावेळेस याचे मायनर्स कोफॅक्टर काढणं हे खूपच सोप्या पद्धतीनं आपण काढू शकतो. त्याच्या काही ट्रिक्स पण आहेत. यापुढील दुसरं एक्झाम्पल बघूयात. यापुढील दुसरा क्वेश्चन आहे. इथं एक तुम्हाला 3/3चा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि या 3/3च्या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला हे एलिमेंट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही मायनस साईन आहेत, मायनस साईनचे एलिमेंट आहेत. अशा वेळेस मात्र आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करायचं आहे, कारण आपल्याला बेरीज वजाबाकी करत असताना, ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना साईनचा विचार हा बारकाईने करायचा आहे. याच्यामध्ये दिलेला मॅट्रिक्स आपण ए असं घेऊयात. लेट ए हा मॅट्रिक्स घेऊयात. या मॅट्रिक्समध्ये 1 -1 2 त्यानंतर -2 3 5 -2 0 -1 याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपण कसं, याचा ॲड्रेस काय म्हणतो आपण? हा A11 आहे, हा A12, हा A13. म्हणजे 1 सुरुवातीला आपण काय घेतो? कारण तो पहिल्या रो मध्ये आहे आणि कॉलम नंबर आपण नंतर घेतो. AIJ ज्याच्यामध्ये आय काय असलं पाहिजे तर कॉलमचा नंबर असला पाहिजे, रोचा नंबर असला पाहिजे आणि कॉलमचा नंबर काय असेल? जे असेल. याच्यामध्ये आता आपल्याला यांचे करस्पॉन्डिंग मायनर्स काढूयात. आपण प्रत्येक एलिमेंटचा आपण मायनर काढूयात. पहिल्यांदा M11 त्यानंतर M12 M13. M11 काढताना काय करावं लागेल आपल्याला? तर पहिला कॉलम आपल्याला घ्यायचा नाही. पहिला कॉलम आपण नाही घेतलं तर राहिलेले जे एलिमेंट आहेत तर त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला शोधावं लागेल. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू कसं येणार झालं तर थोडंसं पहिल्यांदा पहिल्याच वेळेस मी इथं हे घेतो, डिटर्मिनंट घेऊयात. काय राहिले? 3 5 0 -1. हा 3 5 0 -1 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 3 × -1 -3 मायनस म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये आहे ना आपल्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस दुसरा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस यांचा गुणाकार तो 0. इट इज इक्वल टू -3. हा आला M11. त्याच पद्धतीने आता M12चा विचार करा. M12चा विचार केला तर हा 1 आणि 2. बघा पहिला रो दुसरा कॉलम झापलो, राहिलेले जे एलिमेंट्स आहेत ते घ्यायचे तुम्हाला. -2 5 त्यानंतर -2 -1. इट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. मायनस इंटू मायनस प्लस येणार. हा 2 मायनस फॉर्म्युल्यामधला मायनस घेतला आपण आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यास काय येईल बघा? यांचं मल्टिप्लिकेशन -10 येणार. ओके. 5 × -2 -10. आता इथं एक मायनस आहे त्याच्यामुळे साईन बदलेल याचा. हा -10. इट इज इक्वल टू 2 आणि मायनस मायनस झाला प्लस. इट इज इक्वल टू 12. म्हणजे M12 आपल्याला काय मिळाला? 12 मिळाला. त्याच पद्धतीनं M13चा विचार करूयात आपण. म्हणजे पहिला रो तिसरा कॉलम याच्यामधले एलिमेंट्स आपल्याला घ्यायचे नाहीत. हा पहिला रो तिसरा कॉलम. मग राहिलेले एलिमेंट कोणते आहेत? -2 3 आणि -2 0. इट इज इक्वल टू तिरपा गुणाकार करूयात आपण. -2 × 0 आणि मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन -6 आला. हा -6. इट इज इक्वल टू 0 मायनस मायनस झाला +6. इट इज इक्वल टू 6. म्हणजे इथं आपण A11 A12 आणि A13 चे मायनर्स शोधलो. मायनर्स काय होते? M11 M12 M13. त्याच प्रकारे आपल्याला काय शोधायचं आता? करस्पॉन्डिंग मायनर्स ऑफ अदर एलिमेंट्स. मग आता हे अदर एलिमेंट्स कोणते आहेत त्यांचे मायनर्स घेऊयात आपण. बघा
आता थोडंसं डायरेक्ट घेऊयात. हा M13 झाला, M21 इट इज इक्वल टू दुसरा रो हा आहे, पहिला कॉलम हा आहे, म्हणजे राहिले काय -1 2 हा -1 2 आणि त्यानंतर इथं राहिले 0 -1 0 -1 इट इज इक्वल टू -1 इंटू -1 प्लस 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 इट इज इक्वल टू 1. त्याच पद्धतीनं M22 इट इज इक्वल टू, आता थोडंसं डायरेक्ट केलं तरी चालेल, डायरेक्टच करता येईल. दुसरा रो दुसरा कॉलम झापल्यास मला काय मिळेल 1 2 आणि -2 -1 क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार 1 इंटू -1 किंवा बघा लिहितो 1 2 हा 1 2 त्यानंतर -2 -1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 इंटू 1 1. त्यानंतर थोडंसं परत एकदा बघा, हा M22 बघत असताना आपण काय केलं, दुसरा रो दुसरा कॉलम झापला आपण, तर -2 -1 आलं, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण 1 इंटू -1 म्हणजे काय होणार, हा -1 आणि मायनस फॉर्म्युल्यामधला मायनस लिहिला आपण आणि त्यानंतर यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे -4. हा -4 इथं घेतला इट इज इक्वल टू -1 मायनस मायनस झाला +4 इट इज इक्वल टू 3. म्हणजे 4 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यास तुम्हाला किती मिळालं, तर इथं 3 मिळालं. त्याच पद्धतीने M23 इट इज इक्वल टू, म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला, दुसरा रो आणि तिसरा कॉलम सोडायचा आहे. दुसरा रो तिसरा कॉलम तुम्ही झापलात तर काय मिळणार आहे तुम्हाला, हा बघा दुसरा रो तिसरा कॉलम झापल्यास 1 -1 हा 1 -1 आणि त्याच पद्धतीनं -2 आणि 0 इट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 इंटू 0 0 -2 इंटू -1. आता दोन्ही पण मायनस आहेत त्याच्यामुळे आन्सर येणार पॉझिटिव्ह येणार आहे, त्याच्यामुळे साईन आहे तो 2 इथं येईल. इट इज इक्वल टू 0 -2 म्हणजेच काय असेल -2. नेक्स्ट हा आता दुसऱ्या रोच्या बाबतीत झाले. आता काय करू, तिसऱ्या रोच्या बाबतीत आपण बघूयात. ते असतील M31 त्यानंतर M32 आणि M33 इट इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या, तिसरा रो आणि पहिला कॉलम सोडायचा तुम्हाला. तिसरा रो आणि पहिला कॉलम सोडलात तर काय मिळणार आहे -1 2 आणि 3 आणि 5 इट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करूयात आपण 5 इंटू -1 -5 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 इट इज इक्वल टू, दोन्ही पण मायनस आहेत, दोन्ही मायनस असल्यावर आपण काय करतो दोघांचे ॲडिशन करून आहे तो चिन्ह लिहितो. इट इज इक्वल टू -11. त्याच पद्धतीनं M32चा विचार करूयात. तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो कुठं आहे, हा दुसरा कॉलम हा, म्हणजे राहिले काय 1 2 -2 5 1 2 -2 5 इट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करूयात. बघा घेतलेले एलिमेंट बरोबर आहेत का, 1 2 आणि -2 आणि 5 बरोबर आहेत. क्रॉस मल्टिप्लाय 5 इंटू 1 5 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू -2 -4 आला, परंतु इथल्या मायनसमुळे तो काय होणार आहे प्लस होणार आहे. एक पायरी वाढू द्या झालं तर 2 2 जार -4 इट इज इक्वल टू मायनस मायनस झाला प्लस 5 + 4 इट इज इक्वल टू 9. त्यानंतर नेक्स्ट M33 तिसरा रो तिसरा कॉलम 1 -1 आणि इथं -2 आणि 3 क्रॉस मल्टिप्लाय करा 3 इंटू 1 3 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येणार आहे 2 1 जार 2 इट इज इक्वल टू 1. करस्पॉन्डिंग मायनस मिळाले आपल्याला. परत काय करायचं आपल्याला, यांचे को फॅक्टर शोधायचे आहेत. को फॅक्टर कशाने लिहितो आपण, कॅपिटल ए ने लिहितो. तर यांचे सर्वांचे को फॅक्टर आपण लिहूयात. पहिल्याचं को फॅक्टर आपण घेतो A11, दुसऱ्याचा A12 हा A13, त्यानंतर A21 A22 A23 त्यानंतर A31 A32 आणि A33 हे आहेत को फॅक्टर्स. को फॅक्टर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का आहे, -1 रो आणि कॉलमची बेरीज. रो कॉलम म्हणजे 1 + 1 इंटू त्याचा करस्पॉन्डिंग मायनर, A11चा करस्पॉन्डिंग मायनर M11 ची व्हॅल्यू आपण काढलेली होती -3. हा -3 याला मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलो
इट इज इक्वल टू -1 म्हणजे इवन आहे. इवन असेल तर साईन बदलत नाही. इवन असेल तर -1 -1चा स्क्वेअर 1 येतो आणि तो 1 × -3 म्हणजे -3. म्हणजे इथं लक्षात ठेवण्यासाठी आपण काय म्हणलेलं होतं, अशा प्रकारच्या म्हणजे को फॅक्टर काढत असताना फक्त तुम्हाला मायनर्सच लिहायचे आहेत, फक्त साईन बदलून लिहायचे आहेत किंवा साईन आहे तो लिहायचा आहे. ते कसं ठरवणार तुम्ही, जर -1चा इवन इंडेक्स आला, -1चा इवन इंडेक्स असल्यास आहे तो साईन, -1चा ऑड इंडेक्स आला तर साईन चेंज करायचं आहे. बघा इट इज इक्वल टू इथं A12 म्हणजे -1 + 2 इंटू करस्पॉन्डिंग मायनर M12 ची व्हॅल्यू किती आहे 12. त्यानंतर M13 6 आलेला होता, हा 6 मल्टिप्लाय करूयात कुणासला -1 + 3. त्याच पद्धतीनं -1 + 2 + 1 इकडं -1 + 2 + 2 -1 + 2 + 3 -1 + 3 + 1. हे काय लिहित आहे आपण, तर त्याचा रो आणि कॉलम यांची बेरीज आपण घेत आहेत. एकदाच एकानंतर एक लिहिण्याचं कारण असं की तुम्हाला लक्षात राहावं यासाठी आपण लिहित आहोत. -1 + 3 + 2 आणि इथं -1 + 3 + 3. त्यांचे करस्पॉन्डिंग मायनर्स याला मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊयात आपण. याला मल्टिप्लिकेशनमध्ये घेत असताना इट इज इक्वल टू A21. बघा M21 त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये हा 1 होता, याला मल्टिप्लिकेशनमध्ये. त्यानंतर हा M22 3 आलेला होता, याला 3 मल्टिप्लिकेशनमध्ये. हा M23 याला मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यावं लागेल, हा आहे -2. इट इज इक्वल टू परत हा 3 1 इकडे येणार -11. त्यानंतर M32 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये येतो, म्हणजे A32 काढताना फॉर्म्युला काय आपला -I⁻³ + 2 रो आणि कॉलम यांच्या नंबरचे ॲडिशन त्याच्या इंडेक्समध्ये आणि त्याचा करस्पॉन्डिंग मायनस M32 आपण काढलेला आहे 9, हा 9 त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये. त्यानंतर -1 / 3 + 3 रो आणि कॉलमचे बेरीज त्याचा करस्पॉन्डिंग मायनर 1 आलेला होता. इथं लक्षात ठेवायचं काय, लक्षात ठेवलेलं होतं आपण, फक्त आता साईन बदलतील, मायनरचे साईन बदलतील, काही वेळेस बदलतील काही वेळेस नाही बदलतील. कुठं ऑड इंडेक्स असल्यास, इथं ऑड इंडेक्स आहे म्हणजे हा होणार -12. ऑड इंडेक्स 3 + 1 म्हणजे इवन आहे, हा साईन आहे तसा प्लसच राहील. 2 + 1 3 ऑड इंडेक्स म्हणजे साईन बदलला -1. 2 + 2 इवन म्हणजे साईन बदलणार नाही, आहे तसं 3. 2 + 3 ऑड इंडेक्स म्हणजे विषम आहे, म्हणजे 3 + 2 म्हणजे 5 आहे. मग -1/5 म्हणजे तो काय -1 येणार, -1 × -2 साईन बदलणार +2. ऑड आहे का इवन आहे म्हणजे साईन आहे तसा. हा परत ऑड आहे म्हणजे साईन बदलेल. आणि इथं 3 + 3 इवन आहे, साईन बदलणार नाही, आहे तसं. म्हणजे बघा इथं आपण काय काढलं, दिलेला मॅट्रिक्स 3/3 चा होता. या 3/3 च्या मॅट्रिक्सचं आपण पहिल्यांदा काय केलं, त्याचे करस्पॉन्डिंग मायनर्स शोधले आणि मायनर्स शोधून मग त्याचे करस्पॉन्डिंग आपण काय काढले, त्याचे कोफॅक्टर्स शोधले. म्हणजे यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये 2/2चं दिलेलं होतं आणि आता हा 3/3चा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे. याच्या पुढील एक्झाम्पल बघूयात. क्वेश्चन नंबर 2 आहे, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर फॉर फॉलोइंग मॅट्रायसेस. क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे आपण प्रश्न पाहिले सेम तसाच क्वेश्चन नंबर 2 आहे. याच्यामध्ये फक्त एक पायरी आपल्याला वाढवायची आहे आणि ते काय वाढवायचं आहे, तर आपण जे कोफॅक्टर्स काढलेले होते तर त्या कोफॅक्टरला फक्त मॅट्रिक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे. ते कसं लिहिता येईल ते बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला 2/2चा एक मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याचं कोफॅक्टर काढणं खूप सोपं आहे, तुम्ही ते थोडंसं स्वतःहून ट्राय करा. क्वेश्चन नंबर 2 बघूयात जो की 3/3चा आहे. याचे आपण कोफॅक्टर काढूयात आणि मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर कसं रिप्रेझेंट करायचं ते चेक करू. पहिल्यांदा आपण दिलेला मॅट्रिक्स लिहूयात, लेट ए आहे असं म्हणून, आणि हा मॅट्रिक्स लिहूयात 1 0 2 -2 1 3 आणि 0 3 -5.
यांचे आपण पहिल्यांदा मायनर्स शोधतो. मग मायनर्स शोधत असताना आपल्याला माहिती आहे कसं शोधतो आपण. हा M11, M12, M13 इट इज इक्वल टू त्यांचे करस्पॉन्डिंग आपण डिटर्मिनंट्स घेतो आणि त्या डिटर्मिनंट्सच्या आपण व्हॅल्यू शोधतो. डिटर्मिनंट शोधताना कसं घेतो किंवा डिटर्मिनंट कसं फॉर्म होईल. जेव्हा आपण 1 1 म्हणलं तर पहिला कॉलम झापल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. 1 3 3 -5, 1 3 3 -5. त्यानंतर M12चा विचार करा, म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम झापल्यास काय मिळेल तुम्हाला. -2 3 0 -5, -2 3 0 -5 आणि लास्टला M13 म्हणजे पहिला रो तिसरा कॉलम झापल्यास आपल्याला काय मिळेल तर -2 1 -2 1 आणि त्यानंतर 0 आणि 3. सॉल्व करूयात आपण. क्रॉस मल्टिप्लाय -5 × 1 -5 -3 3 = 9 इट इज इक्वल टू. दोन्ही पण मायनस असल्यामुळं साईन सारखा असेल तर आपण काय करतो त्यांची बेरीज करतो. 9 + 5 इट इज -14 साईन आहे तो. नेक्स्ट त्यानंतर हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन +10 -0 × 3 0 इज इक्वल टू 10. त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन -6 मायनस हा 0 इट इज इक्वल टू -6. त्यानंतर बघा हे झाले मायनर 1 पहिल्या रोचे. त्यानंतर हा M21 M22 M23 M31 M32 M33 यांचे मायनर्स शोधत असताना आपल्याला काही डिटर्मिनंट मिळतील. त्या डिटर्मिनंटच्या आपल्याला व्हॅल्यू शोधायच्या आहेत. ठीक आहे, मग ते डिटर्मिनंट काय आहेत बघा. इट इज इक्वल टू दुसरा रो पहिला कॉलम घ्यायचा नाही आपल्याला. दुसरा रो पहिला कॉलम घेतला नाही तर काय मिळेल आपल्याला बघा. हा 0 2 3 -5 0 2 3 -5. दुसरा रो दुसरा कॉलम घेतला नाही. हे बघा दुसरा रो हा आणि दुसरा कॉलम घेतला नाही तर हे शेवटचे एलिमेंट येतील. 1 2 0 -5 1 2 0 -5. त्याच पद्धतीनं परत 2 3 दुसरा रो तिसरा कॉलम घेतला नाही तर 1 0 0 3 1 0 0 3. त्यानंतर 3 1 तिसरा रो पहिला कॉलम तिसरा रो पहिला कॉलम 0 2 1 3 0 2 1 3. त्यानंतर तिसरा रो दुसरा कॉलम तिसरा रो दुसरा कॉलम राहिले काय 1 2 आणि -2 3 1 2 -2 आणि 3 आणि लास्टला काय असेल शेवटचा रो शेवटचा कॉलम झापल्यास 1 0 -2 1. याला सॉल्व करूयात आपण. सॉल्व करता येईल आपल्याला. डिटर्मिनंट सोडवता येतं आपल्याला. मल्टिप्लाय करूयात. हा 0 × काही पण -0 -3 2 = 6 इट इज -6. त्यानंतर -5 × 1 इट इज -5 -0 इट इज -5. त्यानंतर 1 × 3 3 - 0 इज इक्वल टू हा 3. त्यानंतर हा 0 -2 इज इक्वल टू -2. त्यानंतर हा 3 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 येईल. -4 इट इज इक्वल टू 3 + 4 इट इज 7. त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 इट इज 1. हे मिळाले आपल्याला मायनर्स मिळाले. तर आपल्याला हे करस्पॉन्डिंग मायनर त्याचे करस्पॉन्डिंग को फॅक्टर काढायचे आहेत. को फॅक्टर कशाने दाखवतो आपण. कॅपिटल A11 A12 हा A13 इट इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला -1 त्यांच्या इंडेक्सचं ॲडिशन 1 + 1. इथं -1 = 1 + 2 -1 = 1 + 3 इंटू त्यांचे करस्पॉन्डिंग मायनर्सला आपण मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊयात. A11चा करस्पॉन्डिंग मायनर का आहे -14 आहे. इथं 10 आहे आणि -6 हा -14. त्यानंतर इथं 10 आणि हा M13 याला मल्टिप्लिकेशनमध्ये घेतो आपण. तो किती आहे -6 इट इज इक्वल टू. इथं फक्त आपण मायनसचं साईन बदलतंय का नाही हे चेक करतो.
मायनसचा साईन कधी बदलेल, जर -1चा इंडेक्स जर इवन आला तर साईन आहे तसा. इथं इवन आहे, हा साईन ॲज इट इज. ऑड आहे, साईन बदलणार -10. 1 + 3 इवन आहे म्हणजे साईन हा ये 133 काय येणार बघा, -1 × 1 + 3 -6 म्हणजे साईन इथं काय होणार, फक्त साईन आहे तसं राहणार -6. नेक्स्ट बघा, ये 1च्या बाबतीत झालेले आहेत. आता A21, A22, A23, A31, A32 आणि A33 इट इज इक्वल टू. आता आपण हे काय करत आहोत तर त्यांच्या को फॅक्टर्स काढत आहोत. -1 या दोघांची बेरीज 2 + 1, -1 2 + 2, -1 2 + 3, -1 3 + 1. अशा पद्धतीने आपण सगळं अगोदर लिहूयात. -1 3 + 2, -1 3 + 3 इंटू त्यांचे करस्पॉन्डिंग मायनर घेऊयात आपण. करस्पॉन्डिंग मायनस माहिती आहेत, -6 आहे, हा -6. त्यानंतर इथं -5, इथं 3 आहे. नेक्स्ट इथं -2 आहे, हा 7 आहे आणि त्यानंतर हा शेवटचा 1 आहे. मल्टिप्लाय करत असताना इथं गुणाकार वगैरे करत असताना आपण काय फक्त साईनचा विचार करतो, कारण साईन इथं बदलणार आहे. ओके, साईन कुठं बदलेल, जर इंडेक्स जर ऑड असेल तर साईन बदलेल. इंडेक्स ऑड आहे, साईन बदलेल, हा +6 होणार. त्यानंतर इंडेक्स इथं इवन आहे, साईन आहे तसा. इंडेक्स ऑड आहे, साईन बदलेल. इंडेक्स इवन आहे, साईन आहे तसा. इंडेक्स ऑड आहे, साईन बदलेल. आणि इथं इंडेक्स इवन आहे, साईन आहे तसा असेल. हे काय झालं, आत्तापर्यंत जे एक्झाम्पल सोडवले त्याच पद्धतीने इथं फक्त को फॅक्टर शोधले. या गणितामध्ये तुम्हाला या को फॅक्टरला मॅट्रिक्सच्या स्वरूपात लिहायचं आहे. तो कसा असेल बघा, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर इट इज इक्वल टू, तो रिप्रेझेंट करताना आपल्याला काय रिप्रेझेंट करावं लागेल, इथं घ्यावं लागेल A11, A12, A13. त्याच पद्धतीनं A21, A22, A23, A31, A32 आणि A33. त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज लिहूयात आपण. बघा, A11 काय आलेलं आहे, -14, -10, -6, -14, -10, -6. नेक्स्ट 6 - 5 -3, 6 - 5 -3 आणि -2 -7, -2 -7 आणि 1. तर अशा पद्धतीने येथे आपण काय शोधलं, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. हा याच्यानंतरचा प्रश्न